आमची गावाची राईड स्टार्ट झाली आहे. गावची राईड. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर अशा प्रकारे बेलापूर आगरोळी गाव आणि सेक्टर 4 सेक्टर 6 अशा प्रकारे दोन वराडी बोलतो काय बोलतात ते दोन फॅमिलीज निघालेले आहेत. आम्ही चाललोय आमच्या एका कुटुंबातले 2 परिवार एकत्र आलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत आपल्या महाराजांचं जन्मस्थान म्हणजे शिवनेरी जे जुन्नर मध्ये आहे. त्याच्याच पायथ्याशी आमचं गाव आहे वडज. तर तिथंच आम्ही जाणार आहेत. आता थेट आम्ही निघालो आहे एक्सप्रेस वे वरून जाणार डायरेक्ट कुठे जुन्नर. ठीक आहे डायरेक्ट जुन्नरला जाणार आहे. तर ऑन द वे रस्त्यामध्ये बघूया पुढे काय जर चांगले दृश्य भेटले तर नक्कीच तुम्हाला दाखवू. बाय बाय. हा आमचा छोटा ब्लॉगर आहे. बने नाव का जो प्रितांश. ओके अजून हा गाडी गेले. अच्छा गाडी गेली तुझी. गाडी माझे काकाला गाडी गेले. अच्छा काका गाडी चालवतात ते. आणि काकाला गाडी चालवतो. ओके ओके येस बाय. नित्या तुला बोलायचं बोल. हॅलो गाईज. अगं बाबा लाजली आमची नित्या. हॅलो बोल ना. से हाय. लाजली ग आमची बाई. आणि हा आमचा माकड मध्ये मध्ये येतात. हा बघ माकड. हा स्वराज तुला काय बोलायचं हा आमचा मंकी मॅन आहे फॅमिली मधला. आणि तू तर व्लॉग करायचा ना रे. हा नुसता उड्या मारत राहतो. बरं काय बोलायचंय बोल. Say hi, बनी. everyone. आम्ही आमच्या गावाला चाललोय. आम्ही आमच्या गावाला चाललो. आम्ही तिथे खूप मज्जा करणार आहे. आम्ही तिथे खूप मज्जा करणार. लव यू ऑल. लव यू ऑल. लव यू. लव यू ऑल. Bye. बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर शंभो. हर 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 महादेव. हर हर. ही आमची सारिका बाई आहे. पुढे गेली. हा हाय. हाय. तुम्हाला काय द्यावं का गाणं गाणं वगैरे द्यायचंय का. बनीला केस ना नाही तू नाही काय काय देवाला गाणं वगैरे सांगायचा. नाही काय नाही नाही काही नाही. हे आमचं कोकणातलो आणि बाजूला आमचं वरली हो. हे देवा देवा महाराजा आय लव्ह यू. आय लव्ह यू. देवा महाराज आमचा सवास काय प्रवास सुखाचा जाऊ दे. तर इथं आम्हाला इंद्रधनुष्य भेटलं आहे एक्झॅक्टली बोर्डच्या पाठी. कदाचित कॅमेरामधून कॅप्चर होईल की नाही माहीत नाही आहे पण नेकेड आईजनी तर जबरदस्त दिसतं. हा सोबत कर ना थोडीशी. Let me give it a more. शंभरच्या स्पीडला घेऊ नको बाबा. टोचच्या स्लो कर 100 पेक्षा नेऊ नको. ये कॅमेरा फटाक से कॅप्चर हो जाता है. अशा प्रकारे या आम्ही आमच्या ड्रायव्हरला ॲडवाईस केलेलं आहे 100 पेक्षा जास्त नेऊ नये नाहीतर मग आम्हाला नंतर सर्वांचे टोल भरावे लागतील. तसा बराच वेळा असा एक ॲप निघालेला आहे. त्या ॲपमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते ॲप जर मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं तर ते तुम्हाला पावलोपावली ना इन्फॉर्मेशन देतं की आता तुमचा काय तो ट्रॅकर येणार आहे. तो ट्रॅकर आल्यानंतर तुम्ही स्पीड कमी करू शकता.
सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर। सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर। रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया। बुरा है जमाना तू चल टकर न कर अगर मगर, कैसा है ये सफर। जस्ट आत्ता एका चढणावरती यस जस्ट आता एका चढणावरती आमचं गाडी अपघात होता राहिला. काय रे तूच बोल चल. बोल बोल बोल. मकसूद भाई तुम बोलो. मकसूद भाई बोलो. जस्ट आता थोड्या वेळापूर्वी आमचा एक छोटासा अपघात होता राहिला. खंडोबाची कृपा. आणि ट्रेलर असा मागे येत होता, त्याचा कंट्रोल सुटला होता, पण खंडोबा प्रसन्न, आपली मंडळी सगळी गाडीमध्ये होती आणि देवाच्या कृपेमुळे आम्ही वाचलो. बस बाकी काय. घाबरून आम्ही घाबरून आम्ही जोरात हॉर्न पण वाजवला, पण त्याचा काय फायदा झाला नाही. आम्ही फक्त पॅनिक झालो त्याच्यामध्ये. असं आहे. पटकन आम्ही डोकं चालवलं आणि पटकन डोकं चालवून आम्ही गाडी आमची बाहेर काढली त्या लेनमधनं, कारण की आमचा त्या ड्रायव्हरवरतून भरोसा उठलेला. किती लवकरात लवकर गाडी बाहेर निघेल याचा विचार केला जात होता आणि पटकन आम्ही गाडी काढली बाहेर. त्याच्यामुळे आम्ही नंतर रिलॅक्स झालो सगळेजण. दॅट्स इट. हॅव फन. मिळते हे नेक्स्ट इन्सिडेंट पे. तर नेक्स्ट टाइम तुम्ही कधी असा घाटामधून गाडी चालवत असाल तर जेव्हा गाडी चढणावरती असन, ट्रेलरच्या पाठी आणि तुमच्यामध्ये ऑलमोस्ट लाईक अराउंड 10 फीटचा जरी गॅप ठेवा. सेफ डिस्टन्स आहे ते. जास्त चिकटलं तर तो वरती डायरेक्ट तुम्ही वरती चिकटणार. ह्या मध्ये आम्ही इतके पॅनिक झालो सिरियसली. आणि ह्याच्यात एक गोष्ट शिकली, जेव्हाही तुम्ही चढ उतारावर जाल आणि तुमच्यासमोर असे मोठमोठे हेवी कंटेनर्स असाल तर त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 10 ते 20 फूट तरी अंतर ठेवा. कारण चढत्या म्हणजे जसं ब्रिज आहे किंवा घाट आहे त्या टायमाला त्यांना खूप हेवी जातं ड्रायव्हिंग करण्यासाठी, ते समटाईम ते पाठी येऊ शकते. सो बेसिकली डिस्टन्स असणं खूप गरजेचं आहे. हे आम्ही ह्या घटनेतून शिकले. तुमच्यासाठी हे मी जे एक्सपिरियन्स भेटले मी तुमच्यावर शेअर करते. सो आपण पुढे आता असेच व्हिडिओ पाहत राहणार आहे, ब्लॉग पुढे चालू राहणार आहे. स्टे ट्यून. बनी काय करतो बनी? खड्डा खणतोय झाड लावायला है ना. अशा प्रकारे गावी येऊन शेती शिकणारी हे छोटे फार्मर. विटांश कुमार. हे आमची लाल आरडेक्स नाव ठेवलेलं आहे. आमची का घर आणि असंच घरच्या टेरेसवर जायला एक जागा आहे. आमचं टेरेस छान अशी हिरवळ पसरली आहे.
हा डोंगर आहे. युजली बोलतात तिकडून वाघ येतात. इथं मध्ये कॅनल आहे. इकडं आमचं वडसचं मंदिर आहे खंडोबाचं. कॅनलच्या इथून मग ह्या दिशेने इकडं जे आहे इथं युजली ते वाघ बसलेले असतात. तिकडे त्या साईडला नदी आहे. तर पाणी पिण्यासाठी वाघ कायम इकडे येत असतात असं इकडं म्हणलं जातं. अँड हे आहे शेत. तिथं सध्या फ्लावर पिकवत आहे शेतकरी. आणि हेच बाजूला आंब्याचा बाग. बॉर्डरवरून जी झाडं लावली ती सगळी आंब्याची झाडं आहेत. सेकंड ट्रिपला 7 क्रेट आंबे गेले आणि फर्स्ट ट्रिपला 20 क्रेट आंबे गेले. गावच्या नेचरमध्ये सकाळी 11-12 वाजता पण एवढं छान असं वाटतं. हा बघा आमचा शेतकरी लागलेलाच आहे आणि ही शेतकरीची आई आली आहे. काय करते काय नाही. पैशाचं झाड लावते तिकडं तो पैशाचं झाड. आता तिकडं आपली ती ब्लॅक कलरची छोटी कार पुरणार आहे. 4 वर्षांनी मस्तपैकी मोठी अशी BMW बाहेर बनणार. आहे की नाही बनी? बघितलं बनी इथे टॉय कार लावणार ना आता है ना? ओ शेतकरी है ना? आणि नंतर मग इथून मोठी गाडी येणार ना बाहेर. मोठी एकदम मोठी ना.